आणि त्यामुळे आपल्याला माहिती की मला प्रभूने कशासाठी दिले आणि ते काय द्यायचंय ते पवित्र शास्त्रामध्ये आहे. काय द्यायचं आहे हे संदेशामध्ये आपण ऐकतो आणि त्यासाठी आज आपण परत एक वार मंदिरामध्ये आलो असताना त्याच्या मार्गामध्ये अडखळण आहे. देण्याच्या मार्गामध्ये अडखळण निर्माण होतं. देण्याच्या मार्गामध्ये अनेक प्रॉब्लेम आहे आणि त्या प्रॉब्लेममुळे आम्ही योग्य प्रकारे देऊ शकत नाही. अनेक जण म्हणतात की आमच्या घरामध्ये लेकर आहे, आमच्या घरामध्ये पती आहे, पत्नी आहे, परंतु आम्ही पाहिजे तसं त्यांना देऊ शकत नाही. का नाही देऊ शकत? का नाही देऊ शकत? कारण एकच आहे की आम्हाला आमच्या जीवनामध्ये अडचणी आहे, गरिबी आहे, अशिक्षित आहे, नोकरी नाही, अनेक गोष्टी. त्यामुळे मी माझ्या लेकरांना, माझ्या मुलांना, माझ्या पत्नीला, माझ्या पतीला अनेक गोष्टी देऊ शकले नाही. तर ते अडचणी दूर कशा होणार याचा विचार प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये पडतो. मी आजारी राहते, मी योग्य प्रकारे घरातले काम करू शकत नाही, मी डिस्टर्ब असते, त्यामुळे मी आनंदी राहू शकत नाही. आणि या सगळ्या गोष्टी जर तुमच्या माझ्या जीवनामध्ये आहे तर ते अडखळणं दूर करणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि हे जेव्हा तुम्ही दूर करताल, वचन आम्हाला आत्ताच आपण वाचलेलं आहे की देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा. एक अडखळण आणखीन एक आहे, तो आहे सैतान. म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल. तो तुम्हापासून काय करेल? पळून जाईल. हा, आपण अनेकदा म्हणतो सैतानाला अडवा, सैतानाला अडवा. ते सैतानाला अडवा, ही सगळे सैतानाला अडवू शकतात का? सर्वजण सैतानाला अडवू शकत नाही. परंतु त्याच्या पुढचं वाक्य अनेकदा विसरून जातं आणि तो आहे देवाच्या अधीन व्हा मग सैतानाला अडवा. तुमच्या माझ्यामध्ये एवढी ताकद नाही की सैतानाला अडवून आम्ही पळवून देऊ. मनुष्याला सैतान सहज गुंडाळतो. तो जगाचा अधिपती आहे. नुसतं तुमचं माझ्या जगावर राज्य करतो तर तुमच्या माझ्या तर काहीच ताकदच नाही. परंतु आज जेव्हा आपण या पवित्र मंदिरामध्ये आहोत तेव्हा आपण इथे मंदिरामध्ये कोण आहे? कोण आहे मंदिरामध्ये? देव आहे. कोण आहे मंदिरामध्ये? नुसतं देव असून चालणार नाही. देवाच्या काय करायचं? आम्हाला अधीन व्हायचं आहे. देवाच्या काय व्हायचं? म्हणजेच तुम्हाला ती ताकद मिळेल ज्याच्याद्वारे सैतानाला तुम्ही म्हणा निघ, सैताना पळ, तर तुम्हाला काय प्राप्त होईल? विजय प्राप्त होईल. कारण की सैतान तुम्हापासून पळून जाईल. असं याकोबाचं पत्र 4था अध्याय आणि यामध्ये लिहिलेलं आहे. हॅलो, हॅलो, चेक. आणि यासाठी आज आपण त्याच्या वचनाकडे जाऊया की सैतान आणि सैतानाच्या योजनेला कशा प्रकारे आपल्याला अडवायचं आहे याकडे आपण जाणार. हे मोबाईलवाले जे लोक आहे ना, त्यांनी मोबाईल बंद करून ठेवा. आहे 2-4 लोक, ते सगळे मोबाईल घेऊन इकडे तिकडे जर गडबड करतील तर पूर्ण चर्च डिस्टर्ब होतं. तुम्हाला मोबाईलवर बोलायचं बोला, चर्चमध्ये आल्यानंतर मोबाईल सायलेंटवर ठेवा. फोन येऊ द्या, नंतर फोन घ्या. तुम्ही सगळंच एकाच वेळेस करतात म्हणजे त्याला काय अर्थ आहे का? आपल्याला मंदिरात आल्यानंतर सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायच्या आणि देवाकडे बघायचं, मोबाईलकडे नाही. यावेळेस आपण देवाच्या वचनाकडे जाऊया आणि आज जे वचन आपण बघणार आहोत ओजस, त्याकडे आपण दृष्टी लावत असताना आपण बघणार आहोत की सैतान
तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये कशा प्रकारे आम्हाला डिस्टर्ब करतो, किंवा जग व जगातलं मोहपाश तुम्हाला आणि मला कशा प्रकारे डिस्टर्ब करतात. साठी नाही, हे नुसतं पुरुषांसाठी नाही, हे नुसतं स्त्रियांसाठी नाही, तर प्रत्येक व्यक्तीसाठी ही महत्वाची आहे. आणि ज्याला आपण म्हणतो टेम्पटेशन किंवा मोहपाश, टेम्पटेशन किंवा मोहपाश बनतो. आणि आज परत एक वार ख्रिस्ती मंडळी चर्चच्या वतीने या सर्व संदेशामध्ये जे आपण नियमित वर्ष 2024 मध्ये आमच्याबरोबर कनेक्ट राहिला त्या सर्वांना ख्रिस्तामध्ये आम्ही धन्यवाद देतो. आपण प्रार्थनेच्या पाठबळाच्या द्वारे आमच्याशी बोलत आहे त्याबद्दल धन्यवाद. आणि आज परत एक वार मोहपाश, ज्याला मोह वासना देखील म्हणतात, त्याकडे आपण दृष्टी लावत असताना फॅसिनेशन इंग्लिशमध्ये म्हणतात किंवा लस्ट आणि डिझायर म्हटलेलं आहे. अनेकदा आपण त्याला परीक्षा देखील म्हणतो की मोहपाश हे आमच्या जीवनामधल्या परीक्षा आहे. आणि त्या परीक्षेला सामोरे जात असताना तुम्हाला आणि मला काय गोष्टी करायच्या आहेत, कारण की ह्या मोहपाशामध्ये सापडून अनेकांनी स्वतःचा नाश करून घेतलेला आहे. कारण की त्याच्यातून बाहेर पडणं, त्या वासनेमधून बाहेर पडणं, त्या टेम्पटेशनमधून बाहेर पडणं, त्या ॲडिक्शनमधून बाहेर पडणं, त्या व्यसनामधून बाहेर पडणं हे मनुष्यासाठी अतिशय कठीण व जड जातं. आणि याद्वारे तुम्हाला आणि मला देवाचेच नव्हे तर जगातले आशीर्वाद देखील मिळतात, जगातले आशीर्वाद देखील नाही मिळत. आणि यामुळे आपण अनेकदा बघतो की अनेक घरामध्ये व्यसन आहे, ते कदाचित ड्रग ॲडिक्शन असेल, किंवा आपण म्हणतो लिकर किंवा दारू ह्याचं व्यसन असेल, किंवा आपण अनेकदा म्हणतो की घरांमध्ये अनेकदा लॉटरीचं व्यसन असेल, अनेकदा अनेकांना स्क्रीन ॲडिक्शन ज्याला म्हणतो मोबाईल व इतर ज्या TV ह्याचं ॲडिक्शन असेल, किंवा अनेक दैहिक वासनेचं ॲडिक्शन असेल, नेत्राचं म्हणजे जे लैंगिक ज्याला म्हणतो, किंवा विविध इंद्रियांचं, डोळ्यापासून कानापासून मुखापासून येणाऱ्या सर्व इंद्रियांचं सर्व प्रकारचे मोहपाश असतील. त्यामुळे नॉर्मल जीवनच तुम्ही जगू शकत नाही, तर धार्मिक जीवन तर विसरा. नॉर्मल जीवन तुमचं जगणं कठीण होऊन गेलेलं आहे, तर आत्मिक जीवनाचा काय विचार करायचा. आणि त्यामुळे याला जे गांभीर्याने घेतात, जगातले प्रत्येक वेगळे गांभीर्य, हे नुसतं ख्रिस्ती लोकांसाठी नाहीये, जगात उत्पन्न होणारा प्रत्येक व्यक्ती हा मोहपाशाचाच असतो. सर्वात पहिले मोहपाश
आहे आणि ते टिकणार कसं यावरच आज आपण मनन चिंतन करणार. हो प्रियानो, जगामध्ये सगळ्यांवर मोहपाश येतात. आपण जर बघितलं तर देवाच्या वचनामध्ये आपण बघितलं यहूदा इस्करियोत हा देखील मोहात सापडला. कशाच्या मोहामध्ये सापडला? पैशाच्या मोहात सापडला. आणि आपल्या गुरुला किंवा प्रभूला त्यांनी काय केलेलं आहे? फसवलेलं आहे. पैसे चोरणारा होता आणि पुढे त्या पैशासाठीच त्याला काय दिलेलं? प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी काय दिलेलं आहे? धरून दिलेलं आहे. पेत्राकडे जर आपण बघितलं तर पेत्राच्या जीवनामध्ये देखील आपल्याला असं दिसतं की त्याने आपल्या प्रभूचा नाकार केलेला आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखाला जाणून घेतलं आणि त्यामुळे प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, अरे सैताना माझपासून दूर हो. कारण की तू मनुष्याची भाषा बोलतो, सैतानाची भाषा बोलतो, दैहिक भाषा बोलतो, परंतु देवाच्या कडून हे नाही. बघा, येशू बरोबर राहणाऱ्या शिष्यांची ही अवस्था आहे. आपण बघितलं पेत्र आपल्याला याकोब योहानची आई येते आणि तो म्हणतो उजवीकडचं जावीकडचं स्थान आम्हाला दे. शिष्यामध्ये देखील चढाओढ चालू होती की कोण मोठा, कोण श्रेष्ठ. म्हणजे पदाचे मोहपाश. जगामध्ये राहत असताना सगळ्यांना वाटतं पद मिळावं, हे पद मिळावं, ते पद मिळावं. पदाचं मोहपाश अनेकामध्ये आणि शिष्यामध्ये देखील चढाओढ आपल्याला दिसून येते. आणि अशा प्रकारे आपल्याला पवित्र शास्त्र देखील सांगतं की या सगळ्या गोष्टी येशू देखील मोहपाशामध्ये केलं. येशूची जेव्हा परीक्षा होती तेव्हा आपल्याला माहिती आहे अरण्यामध्ये परीक्षा होत असताना सैतानाने त्याच्यावर पाश टाकला आणि भाकरीसाठी प्रश्न त्यांनी विचारले. त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं की तू देव असशील तर तू खरोखर देव आहे की नाही याच्याबद्दल त्यांनी विचारलं केली. आणि त्याचप्रमाणे मी जगाचा सर्व अधिकार तुला देतो. पद देखील देण्याचं लालच कोणी दिलेलं आहे? सैतानाने दिलं. कोणाला दिलं? प्रभू येशूला. वधस्तंभावर देखील जात असताना गेतसेमने बागेमध्ये आपल्याला काय दिसतं? प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की झाल्यास हा प्याला मजपासून टळून जाऊ दे. यस, दुःख आणि वेदना हे माझ्या जीवनामध्ये येत आहे आणि त्यापासून मला पळून जाऊ दे किंवा त्यापासून मला मुक्ती मिळू दे, परंतु माझी नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे. पुढे येशूने हे देखील जोडलेले. यस प्रियांनो, मोहपाशापासून शिष्य सुटले नाही, मोहपाशापासून आदम हवा सुटला नाही, मोहपाशापासून जग सुटलं नाही, तर तुम्ही आणि मी कोण? तुम्ही आणि मी देखील निरंतर त्यामध्ये बांधलेला आहो, जखडलेला आहो. आणि तुम्हाला आणि मला त्यापासून कसं सुटता येईल याबद्दल विचार करणं, गांभीर्याने विचार करणं हे गरजेचं आहे. आणि त्याकडे आज आपण जाणार आहोत की हे मोहपाश कशा प्रकारे तुम्हाला आणि मला निश्चितच देतो आणि हे प्रलोभन काय आहे त्याबद्दल आपण गंभीर्याने विचार करू. एक गोष्ट लक्षात ठेवा, 2 कोरिंथ 2 अध्याय आणि 11व्या वचनामध्ये संत पाऊल येणे प्रकारे म्हणतो, 2 कोरिंथ आणि याचा 2राच अध्याय आणि 11व्या वचनामध्ये की सैतानाला आपल्यावर वर्चस्व होऊ नये, त्याचे विचार आपल्याला कळत नाही असे नाही. सैतानावर वर्चस्व होऊ नये, त्याचे विचार आपल्याला कळत नाही असं नाही. आपल्याला माहित आहे की आपल्या विरोधात कोण आहे? सैतान आहे. आपल्याला माहित आहे की जगिक देहिक गोष्टी जे देवाला आवडत नाही ते तुमच्या आणि माझ्या हातून घडतात, दररोज घडतात की नाही? यस, जे देवाला आवडत नाही अशा अनेक जगिक देहिक गोष्टी आम्ही दररोज करतो आणि याद्वारे आपण त्याची आज्ञा मोडतो आणि ते देवाला आवडणार नाही. आणि ह्या अनेक गोष्टी आम्ही स्वतःहून करतो, तर अनेक गोष्टी सैतान तुम्हाला आणि मला फसवून करून घेतो. परंतु सैतानाचा हेतू एकच आहे. काय आहे? की देवाची योजना तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये पूर्ण होता कामा नाही. देवाची इच्छा, आशीर्वाद तुम्हाला मला मिळता कामा नाही. आणि देवाची काय इच्छा आहे? की देवाची इच्छा हीच आहे की ते जो मोठा आनंद, तो जो मुकुट जो परीक्षेमध्ये उतरल्यानंतर मिळणार आहे तो मी तुम्हाला देणार आहे. प्रेज द लॉर्ड. देवाने कुठेच असं पवित्र शास्त्रामध्ये लिहिले की तुमच्यावर परीक्षाच येणार नाही, परंतु देवाने हे जरूर म्हटलंय की सहनशक्तीच्या पलीकडे मी परीक्षा घेणार नाही. परीक्षा येणार, वादळ येणार, अग्नी परीक्षा होणार, वेगवेगळ्या प्रकारच्या मोहपाशातून तुम्हाला जावं लागणार. गरिबी, अत्याचार, सर्व प्रकारचे आजार, विकार, मृत्यू हे तुमच्या जीवनात आहे. परंतु जो त्या परीक्षेमध्ये खरा उतरतो, जो त्या परीक्षेमध्ये विजयी ठरतो, त्याला प्रभूमध्ये त्याला काय मिळणार आहे? मुकुट मिळणार आहे. आणि यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा की सैतानाची योजना पहिल्यापासून तीच आहे,
आदम हवापासून काय आहे? मनुष्याला बांधा, मनुष्याला मोहपाशावर पळा आणि म्हणा की देव तुला फसवतो, मी तुला खरं सांगतो. जगातल्या मंदिरातल्या गोष्टी आहे त्यामध्ये आनंद नाहीये. मी तुला जे काय देतो, मी जे काय फळ देतो, मी जे काय तुला डोळ्याचे अभिलाषा आहे, मनातले सुंदरताचे अभिलाषा, ते मी तुला देतो, त्याच्यामध्ये जगामध्ये आनंद. देव जाय देतो, तो परीक्षा देतो, आराधना करायला लावतो, या सगळ्या जगातल्या गोष्टी सोडायला लावतो, परंतु मी तुला या सर्व गोष्टीचा आनंद देतो. आणि अनेक जण मग म्हणतात, अरे क्या जब तक जीने का जिओ, आज नाही तर उद्या मरायचंय, मग जे काही जगात सर्व आनंद मी एन्जॉय करणार, मी एन्जॉय करणार. येस, जगामध्ये प्रत्येक गोष्ट देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी निर्मित केली, परंतु त्या गोष्टीसाठीच जगणं, जसं पैसा हे देवाने तुमच्यासाठी निर्मित केलेलं आहे. देव कोणालाही भिकारी असावं किंवा भिकेस लागलेला स्तोत्र करता म्हणतो मी कधीच बघितलं नाही. येस, पैसा देव देणार, पण पैसाच तुमचा देव चालणार नाही. स्त्रिया ह्या निर्मित केलेल्या आहे आणि आपल्या स्त्रीशी काय राहायचं? तुम्हाला एकबद्ध राहायचं, प्रामाणिक राहायचं, विश्वासू राहायचं, हे देवाने तुम्हाला शिकवलेलं. परंतु त्या स्त्रीमुळे देखील आज आपल्याला देखील दैहिक वासना दिसतात, व्यभिचार दिसतो आणि पतन मनुष्याचं होताना दिसतं. लोकांना वाटतं हेच एन्जॉयमेंट आहे आणि त्यामध्येच ते गुंतलेले राहतात आणि शैतान त्यांचा व त्यांच्या घराण्यांचा, कुटुंबाचा नाश करतो. मागील दिवसामध्ये मी एक बातमी मागच्या आठवड्यामध्ये ऐकली, कदाचित आपण देखील ऐकलेली असेल, आणि त्यामध्ये असं लिहिलेलं आहे की अमेरिकेमध्ये एक 4 किंवा 5 वर्षाच्या मुलाने आपल्या हातामध्ये बंदूक घेतली आणि ती बंदूक चालवली. बघा, लहानचा मुलगा आहे तो, 3-4 वर्षाचा, आणि त्याने बंदुकातल्या गोळ्या झाडल्या आणि ती बरोबर तिच्या आईच्या हृदयाला लागलं. 39 वर्षाची आई होती आणि ती लगेच मरण पावली. या मुलाला काय कळतं का? नाही. परंतु आजकाल जे काय ते मूवीमध्ये, पिक्चरमध्ये बघतात, गन चालवतात आणि त्यांनाही खेळणे म्हणून आणि गन देतात. त्याला देखील असं वाटलं असेल की खेळण्याची गन आहे आणि मी ती चालवतो, आणि त्याने चालवलं, पण ती लोड होती आणि ती लोड होण्यामुळे त्या गोळ्या निघाल्या, आईच्या हृदयात शिरल्या आणि ती जी 38-39 वर्षाची माता होती ती मरण पावली. आणि आता लहान 3-4 वर्षाच्या मुलावर काय केस चालणार? मग त्याच्या कोणी लोड केली? लक्षात आलं की त्याच्या नवऱ्याने लोड केली. नवऱ्याचं वय किती? 18 वर्ष. बघा आता, बायकोचं वय 39 वर्ष, मुलगा 4 वर्षाचा, नवरा आहे 18 वर्षाचा, त्याला जेल झाली. आता ह्यावरून आपल्याला गोष्टी कळून येतात की निश्चितच कुठे जग चाललेलं आहे. हे ख्रिस्ती लोक आहे, ख्रिस्ती समाज आहे, जे व्यभिचाराच्या मागे आहे, ज्यांना कोणतेही संस्कार राहिले नाही, ते आनंद, हौस, मजा, दैहिक वासना यामध्येच आपलं जीवन घालवत आहे. मुलं बाळ नैसर्गिकरित्या त्यांना होत आहे, परंतु त्यांचा अंत काय होत आहे? कुठे चाललेलं आहे जग? आणि देव म्हणतो या जगामधल्या या देह वासना तुम्हाला अग्नीच्या सरोवराकडे निरंतर घेऊन चाललेला आहे. हे तुम्हाला आणि मला कळत नाही का? हे कळतं. आरंभापासूनच देव आणि देवाचं वचनच नव्हे तर आम्ही सुबुद्धी ज्ञान लोक आहे. आम्हाला माहित आहे की दारू पिल्यानंतर काय होणार आहे, आम्हाला माहित आहे की व्यभिचार केल्यानंतर काय होणार आहे, आम्हाला माहित आहे की आम्ही गुटखा खाल्ल्यानंतर आम्हाला काय होणार आहे, आम्हाला माहित आहे की आम्ही रात्रंदिवस मोबाईल खेळण्यामुळे काय होणार आहे, आम्हाला माहित आहे की आम्ही शिव्या आणि भांडणदिर केल्यानंतर काय होणार आहे, आम्हाला माहित आहे द्वेष आणि घृणा आमच्या जीवनामध्ये आणि होणार तर काय होणार, हे सगळं आम्हाला माहित आहे. तरी देखील आम्ही त्यापासून मुक्त राहू शकत नाही, कारण की आम्हाला त्या गोष्टी प्रिय आहे, कारण की ते आमच्या हृदयाच्या अंतःकरणामध्ये त्यांनी वस्ती केलेली आहे. आणि त्यासाठी स्तोत्र करता किंवा हा राजा दावीद म्हणतो की शैतानाचं वर्चस्व होऊ नये. हे आपल्याला कळत असून देखील तुम्ही आणि मी शैतानाचं वर्चस्व आपल्या जीवनामध्ये होऊ देतो. शैतान आम्हाला, आमच्या घराला नाश करू इच्छितो. आमच्या घरामध्ये भांडणं आहे, आमच्या घरामध्ये व्यभिचार आहे, आमच्या घरामध्ये पती पत्नीचं पटत नाही, तरुण मुलांना जग व दैहिक गोष्टी आवडतात आणि त्यामुळे ते नाशाकडे चाललेलं आहे. हे आम्हाला दिसत आहे की उद्या आमचा आणखीन भयानक अवस्था निर्माण होणार, परंतु आम्ही सुधारायला तयार नाही, कारण की आम्हाला आपलं अंतःकरण जे आहे ते आम्हाला नियंत्रित करता येत नाही.
कारण की आपल्याला पवित्र नीतिसूत्रामध्ये राजा शलोमोन म्हणतो की सर्व अशुद्ध गोष्टीचा उगम कोण आहे? तुमचं अंतःकरण आहे. कारण की अंतःकरणावर तुम्हाला आणि मला नियंत्रण यासाठी मिळू शकत नाही, कारण की ते अंतःकरणामध्ये शैतान वस्ती करतो. शैतान वस्ती करतो. तुम्ही डिस्टर्ब किती करत आहे? काय सारखं येणं जाणं हा, मग घेऊन जा त्याला घरी. आणि त्यामुळे जर आपल्या अंतःकरणावर नियंत्रण नाही तर तुम्हाला आणि मला आपल्या जीवनामध्ये निराशकडे जावं लागेल. आणि त्यासाठी शैतान जे आहे, कोणत्या 4 पायऱ्या आहे ते तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये ओततो, त्याकडे दृष्टी लावूया. पहिली गोष्ट आहे की शैतान तुमच्या मनातल्या इच्छा ओळखतो. शैतान तुमच्या जीवनातल्या काय आहे प्रश्न, समस्या, गरजा, मागण्या ओळखतो. शैतानला चांगल्याने माहिती आहे की तुम्ही काय कसे जीवन जगत आहात. आणि त्यासाठी तुम्हाला आणि मला काही गोष्टी जाणून घेणं महत्वाचं आहे. कारण की आम्ही जर नाश पावत आहे तर सगळ्यात जास्त आनंद कोणाला होणार आहे? सांगा बरं. आई वडिलांना, पती पत्नीने, शैतानाला आनंद होणार. सगळ्यात जास्त दुःख कोणाला? आपलं घराला दुःख भोगतच आहे, परंतु देवाला देखील दुःख होतं, कारण की त्याने तुमच्यासाठी माझ्यासाठी प्राण दिलेले. आणि त्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला जर बदलायचं तर सगळ्यात पहिले आपल्या हृदयामध्ये झाकून बघा, अंतःकरणामध्ये झाकून बघा की तुम्ही आणि मी काय करत आहोत, कुठे चाललेलो आहोत. आणि यासाठी, कारण की इथे सर्व अधर्म आणि पाप यांचा उगम आहे, इथे दैहिकता आणि जैगिकतेचा उगम आहे, आणि त्याच्याद्वारे तुम्ही आणि मी काय होतो? डिस्टर्ब होतो. दुसरी गोष्ट जी आहे की कायद्याने सगळं काही बरोबर. यस, आम्ही कायद्याने हे करू शकतो, कायद्याने ते करू शकतो, आम्ही कायद्याच्या द्वारे अनेक गोष्टी करू, परंतु पवित्र शास्त्रामध्ये ते फिट बसतात. जसं इंटरकास्ट मॅरेज, आपण कायद्याने त्या गोष्टी करू शकतो. आजकाल कायद्याने दिलं मुलगा मुलाबरोबर लग्न करू शकतो, मुली मुलीबरोबर लग्न शकतो. पवित्र शास्त्रामध्ये आहे का ती परमिशन? है ना. अनेक गोष्टी ज्या आहेत ते कायद्यामध्ये करू शकतात, परंतु पवित्र शास्त्र त्या गोष्टीला मान्यता देत नाही. आणि यासाठी काही गोष्टी आपण म्हणतो, मैं तो ये भी कर सकता, अभी तो मैं जवान है, मैं कुछ भी कर सकता. जेव्हा मी म्हातारा होईल तेव्हा मी बघल पवित्र शास्त्र वचन. परंतु आता तरुण आहे, सगळे सगळे मुलं, सगळे संसार मजा करत आहे, आणि तुम्ही म्हणतात की नाही, तुम्ही घरात बसा आणि बायबल वाचा, प्रार्थना करा, नोकरी धंदा करा. का? मला हे दिवस आनंदाचे दिवस आहे, हे दिवस मला निश्चितच एन्जॉय करण्याचे दिवस आहे. हे लोक एन्जॉय करतात, ते लोक सगळ्यांनी एन्जॉय केला, मी का घरी बसावं? हो प्रियानो, तुम्ही एन्जॉय करणार, त्या लोकांसारखं तुमचाही नाश होणार. जी गोष्ट तुम्ही पेरणार तीच उगवणार. ते लोक पापाला पेरतात, ते अशुद्धतेला पेरतात, ते देहिकतेला पेरतात, ते नाश करतील. त्यांना देवाचं वचन माहीत असून सैतानाने बांधलंय. तुम्हाला पण जर सैताने बांधलंय तर मग त्याच्यात आणि तुमच्यात काय फरक आहे? फरक एवढाच आहे की तुम्ही ख्रिस्ती स्वतःला म्हणतात आणि ते स्वतःला ख्रिस्ती तर म्हणतात. तुम्ही जिवंत देवाचे मुलं आहे, ते जिवंत देवाचे मुलं. जिवंत देवाचे मुलं असून तुम्ही जिवंत देवाच्या आज्ञा पाळतात का? आणि यासाठी ही बाब फार महत्वाची आहे की शैतान तुम्हाला जाणतो, आणि शैतान कोणावर जास्त अटॅक करणार? सांगा बरं. जे त्याच्या विरोधात आहे, म्हणजे तुम्ही. शैतान बाकीच्या लोकांना फसवणार नाही, त्याच्यावर अडचणी आणणार नाही, त्याच्यावर पाश टाकणार नाही, त्याच्यावर ट्रॅप करणार नाही. अडचण, प्रॉब्लेम तुमच्या जीवनामध्ये जास्त येणार, कारण की तुम्ही शैतान आणि देवाच्या मध्ये उभं राहून शैतानाला काय म्हणतात? अडवतात. कारण की तुम्ही देवाच्या अधीन चालता. देव म्हणतो शैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हापासून काय काय पळून जाईल. त्यासाठी अडवण्यासाठीच पहिले देवाला आणि देवाच्या वचनाला तुम्ही ग्रहण करा. आणि त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की शैतान आणि देव दोन्हीही ओळखतात की तुम्ही कसे वागता, तुमचं वागणं चालणं काय आहे. एक तर तुम्ही देवाला प्रसन्न करत आहात, नाही तर तुम्ही शैतानाला प्रसन्न करा. जर तुम्ही स्वतःला प्रसन्न करण्याचा बघत विचार करत आहे तर मग समजा तुम्ही शैतानाच्या मागे आहात. अनेक लोकांना दारू पिण्यामध्ये, विचार करण्यामध्ये, जगामध्ये फिरण्यामध्ये, तरुण लोकांना तरुण वयामध्ये मजा वाटते. त्यांना म्हणतात ह्याच्यामध्ये मला खूप आनंद वाटतो, ह्याच्यामध्ये काहीतरी जीवन आहे, ह्याच्यामध्ये एन्जॉयमेंट. यस, तुम्ही स्वतःला प्रसन्न करत आहात, कारण की तुमची प्रसन्नता जगिक गोष्टी करण्यामध्ये. परंतु काही तरुण जे विश्वासू आहे, प्रार्थनेत आहे, ते गीते गातात, ते बायबल वाचतात, ते क्वायरमध्ये भाग घेतात,
ते देवाच्या वचनासाठी मंदिरामध्ये येतात आणि या सर्व गोष्टी ते करत असताना त्यांनी आपल्या जीवनामध्ये एक आनंदाचा दुसरा मार्ग निवडलेला आहे आणि तो मार्ग आहे की देवाची सेवा, देवाचं गीते, देवाची मंदिराची सेवा करत असताना जो आनंद आहे त्याचं रहस्य त्याने जाणून घेतलं. प्रेज द लॉर्ड. आनंद सैताने गोष्टी करण्यामध्ये पण आहे, आनंद देवाच्या गोष्टी करण्यामध्ये, परंतु तुम्ही पहिले ठरवा की तुमचा आनंद किसमे आहे. तुम्हाला आनंद यामध्ये देवा आणि देवाच्या सेवेमध्ये जर आनंद मिळवायचा आहे किंवा मिळत आहे तर मग तुम्ही त्या गोष्टीकडे जाणारच नाही. परंतु तुमच्यामध्ये ही गोष्ट पेरली गेलेली आहे जगाकडे बघत की नाही आनंद उसमे आहे. ते मोहपाशामध्ये, आनंदमध्ये, स्त्रियांमध्ये, मुलीमध्ये, दारूबाजीमध्ये, सर्व प्रकारच्या लबाडीमध्ये, फसवेगिरीमध्ये तो तुम्हाला आनंद देणार आहे. मग त्यामुळे त्या आनंदाच्या मागे तुम्ही जाताय आणि ही गोष्ट सैतान ओळखतो आणि तो तुम्हाला बांधत जातो आणि परत येण्याचा मार्ग बंद होऊन जातो. आणि ही बाब देखील तुम्ही गांभीर्याने जाणून घेणं अतिशय महत्वाचं आहे, कारण की जसं तुम्ही करणार तसंच तुम्हाला भरावं लागणार. ही जगाची रीत आहे. येशू ख्रिस्ताने असं निश्चितच तुमच्या अधर्माने पाप जरी आपल्या मस्तकावर घेतलं, परंतु एक गोष्ट सत्य आहे की जेव्हा तुम्ही त्याच्या आज्ञा मोडणार त्याचे दंड देखील तुम्हाला आणि मला जगात आणि जगाच्या नंतर देखील भोगावं लागणार आहे. आणि त्यासाठी ही बाब तुम्ही जीवनामध्ये लक्षात घ्या की आपल्यावर सैतानाचं वर्चस्व होतं, सैतानाचं कंट्रोल येतं आणि मग आपण स्वतःचा कंट्रोल गमून बसतो. आज अनेक लोक आहेत ज्यांचं कंट्रोल जे आहे ते स्वतःच्या हातामध्ये नाही, त्याचं कंट्रोल मनुष्याच्या हातामध्ये, नवऱ्याचं बायकोच्या हातामध्ये, कंट्रोल बॉसच्या हातामध्ये, कंट्रोल जे आहे ते दारूच्या नशेमध्ये, कंट्रोल मोबाईलच्या हातामध्ये आहे, कंट्रोल जे आहे मित्रांच्या हातामध्ये, कंट्रोल इतर लोकांच्या. येस, तुमचं आणि माझं कंट्रोल कोणाच्या हातामध्ये? तो अनेक जण म्हणतो अरे मेरा कंट्रोल मेरे हात में. ते पण चालणार नाही. तुम्ही तुमचं कंट्रोल जर करू शकणार असे अनेक लोक आले आणि गेले, किती राजा आले आणि किती महाराजा आले आणि त्यांनी म्हटलं मी जगाला जिंकल, परंतु ते सगळे एक दिवस पेटीत गेले, रिकामे आले आणि रिकामच गेले. तुमचं आणि माझा कंट्रोल जगामध्ये कधीच नाही. तुमचं आणि माझा कंट्रोल तर देवाच्या हातात, देवाच्या वचन आज्ञा पालनाच्या हातामध्ये. तर तुम्हाला या जीवनामध्ये देखील आनंद आहे, दुःखामध्ये पण आनंद आहे, समस्यामध्ये आजारामध्ये आनंद आहे, सर्व प्रकारच्या कमतरतेमध्ये आनंद आहे आणि इव्हन मृत्यूमध्ये पण आनंद आहे. कारण की जगणे मला ख्रिस्त, मरणे देखील मला लाभ आहे. ख्रिस्ती लोक यासाठीच सगळ्याचा समाधानी व आनंद होऊ शकतात. खरे ख्रिस्ती, खरे ख्रिस्ती, ढोंगी ख्रिस्ती नाही, खरे ख्रिस्ती. कारण त्यांना ही गोष्ट माहित आहे की जगणे मला ख्रिस्त, मरणे मला लॉस नाही. कारण की ख्रिस्तामध्ये ख्रिस्ती लोकांना मरण नाही. आणि यासाठी सैतानाची सगळ्यात मोठी ताकद ही आहे की तू आता मरणार आहे, आता तुझी परिस्थिती खूप कठीण आहे, तू आज नाही उद्याने मरणार आहे आणि मरण्याच्या अगोदर काहीतरी करून जा. आणि मग आपण काय करतो? आपण जगिक देहिक गोष्टीच्या मागे लागतो किंवा मरणाला घाबरतो आणि न आवडणाऱ्या, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी करतो. आणि परिणाम हा होतो की आम्ही काय करतो? निश्चितच चुकीच्या मार्गामध्ये जातो. फॉर एक्झाम्पल, एक मागील दिवसामध्ये मी बघितलं CCTVचा एक फुटेज होता. त्याच्यामध्ये हे दाखवलं की एक स्त्री एक हॉस्पिटलमधून बाहेर पडत आहे आणि मग असं नंतर ती बातमीमध्ये दाखवलं की त्या स्त्रीच्या हातामध्ये एक लहान तानेलं बाळ होतं आणि ती घेऊन गेलेली आहे. आणि मग थोड्या वेळानंतर रडारडी सुरू झाली की आत्ताच नुकतं जन्मलेली जी माता आहे ती शोधत होती की माझं बाळ कुठे गेलं, माझं बाळ कुठे गेलं. आणि माझं बाळ कुठे गेलं असं शोधत असताना लक्षात आलं की ही स्त्री त्या बाळाला घेऊन पळून गेली. नंतर तिला धरण्यात आलं, CCTV फुटेजवरून कळालं कोण आहे. आणि नंतर तिला विचारलं की तू असं या लहान बाळाला का पळसलो? तर ती म्हणे मी वांज होते, मला मुलं बाळ होत नव्हते. माताच्या प्रीतीपोटी मी काय केलेलं आहे? दुसऱ्यांचं बाळ घेऊन स्वतः त्याला माता बनण्याच्या मोह स्वतःला आवडता आले नाही, म्हणून मी बाळाला पळवलेलं आहे. माझं ह्याच्या मागे काही चुकीचा उद्देश नव्हता. हे चुक आहे की चांगलं आहे? सांगा बरं. माता बनणं हे चुक आहे की चांगलं आहे की वाईट आहे? चांगलं. परंतु दुसऱ्याचं बाळ बनून माता बनणं योग्य आहे की अयोग्य आहे? येस. आम्ही दुसऱ्याला लुटून स्वतः खुश होण्याचा प्रयत्न करतो. हे जगाचा नियम आहे. देवाने तुम्हाला सुख दिलं, 2 पैसे दिले, चटणी भाकर दिले, घ्या आणि खुश राहा ना.
यस, तुम्हाला बाळ होऊ शकत नाही, आम्ही मान्य करतो, अनेक लोकांच्या घरामध्ये प्रॉब्लेम आहे. तर तुम्ही जगामध्ये अनेक अनाथ आहे, अनेक लहान बाळ आहे ज्यांना माता पिता, त्यांना घ्या ना, तुम्ही अडॉप्ट करा ना. परंतु जेव्हा तुम्ही चुकीचा मार्ग घेतात आणि त्याच्यामधून आनंद शोधायचा प्रयत्न करता, की ह्याचा आनंद मी मिळवला, ह्याचा पैसा मी मिळवला, ह्याची स्त्री मी मिळवली, ह्याच्याकडच्या गोष्टी, तर यामध्ये तुम्ही नियम मोडतात आणि त्या नियम मोडण्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागतो. त्या स्त्रीला धरलं, ममता तर बाजूला राहिली, परंतु जेल तिला मिळालेली आहे. आणि यासाठी प्रियांनो, सैतान तुमच्याकडे सीसीटीव्हीच्या सारखा सदोदित नजर लावून काय, तुम्ही सैतानाला फसू शकत नाही, परंतु देव तुमच्या अंतःकरणामध्ये राहतो. आणि देव जर तुमच्या अंतःकरणामध्ये राहतो, तर निश्चितच ही बाब देखील जाणून घ्यायला पाहिजे की देव तुमच्या आणि माझ्या अंतःकरणामध्ये असताना, नीतिसूत्र याच्यामध्ये शलमोन राजा येणे प्रकारे म्हणतो, नीतिसूत्र याचा 4था अध्याय आणि 23व्या वचनामध्ये, की सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचं विशेष रक्षण करा. यस, आम्ही पैसा, धन, गाडी, मोबाईल किंवा आपण दागिने ह्यांचं खूप रक्षण करतो, की कोणी लुटून घेईल, घेऊन जाईल. हो प्रिया, गाडी चोरी गेली परत मिळेल, तुमच्याकडचे सोनं चांदी परत तुम्हाला मिळेल, परंतु अंतःकरणातली जी शांती आहे, अंतःकरणाचा जो आनंद आहे, अंतःकरणामध्ये जी देवाची वस्ती, ती गेली तर मिळवणं खूप कठीण आहे. आणि यासाठी स्तोत्रकर्ता आणि राजा निश्चित शलमोन याने प्रकारे म्हणतो नीतिसूत्रेमध्ये, की सर्व रक्षणीय गोष्टीपेक्षा आपलं अंतःकरणाचं विधेय, कारण की सर्व पापाचं उगम इथेच आहे आणि सर्व आशीर्वादाचं उगम पण इथेच आहे. तुम्हाला जर तिथे पाप यांना जर ठेवायचंय, तर मग तुम्हाला शाप मिळतील. परंतु जर तुमचं अंतःकरण शुद्ध आहे आणि देवीय गोष्टी जर आणि देवाला तुम्ही या अंतःकरणामध्ये ठेवले, तर तुम्हाला आशीर्वाद मिळतील. प्रेज द लॉर्ड. ही इथून ही फॅक्टरी आहे, पापाची फॅक्टरी. एखाद्या स्त्रीला बघून एखादा पुरुष मोहित झाला म्हणजे हे काम कुठे होतं? पहिले हृदयात होतं. कोणती पण एखादी वस्तू बघितली आणि मला ती वस्तू पाहिजे अशा प्रकारचा मोह झाला म्हणजे कुठे सुरुवात झाली? अंतःकरणातून सुरुवात झालेली. यामुळे या अंतःकरणामध्ये जर तुम्हाला पवित्रता, शुद्धता, चांगल्या गोष्टी, समाधान, संतुष्टी आहे, तर ते कोणी देखील फसणार नाही, तुम्ही फसवले जाणार नाही. परंतु तुमचं अंतःकरण हा द्वेषने भरलेला आहे, क्रोधाने भरलेला आहे, हावडेपणाने भरलेला आहे, तर निश्चितच तुम्हाला काय मिळणार आहे? मोहपाश कडे तुम्ही खेचले जाणार आहे. परिणाम हा होणार आहे की देव आणि तो. दुसरी गोष्ट आहे, मागे खेचण्याचं काम देखील शैतान करतो, खच्चीकरण करणं. सगळ्यात पहिले आम्ही शैतानाला गेलो तर आपल्याला असं वाटतं की आता मला हे मिळालं, मला पैसा मिळाला, मला बायको मिळाली, मला धन मिळालं, मला पद मिळालं, आता माझी प्रगती होता. परंतु ते जर चुकीच्या मार्गाने मिळवलेलं आहे, जर त्यामध्ये तुम्ही जखडल्याने बांधले गेले, तर प्रगतीच्या जागेवर तुमचा नाश होणार आहे. कारण की त्या गोष्टी ज्या तुमच्यामध्ये शैतानने भरून तुम्हाला बांधून टाकलेलं, त्यामधून निघण्यासाठी किती प्रयत्न केला. जसं एक दलदल असते, चिखल असतो, त्यामध्ये एकदा रुतल्यानंतर तुम्ही जितके हातपाय मारणार तितका माणूस काय जातो? खाली 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 जातो. तुम्ही जितके हातपाय मारणार तितका मनुष्य आत आत रुतला जातो. त्याचप्रमाणे पापाच्या अधर्माची जी दलदल आहे, चिखल आहे, त्याच्यामध्ये तुम्ही एकदा गेल्यानंतर जितके पण स्वप्रयत्न करणार, स्वतः किती प्रयत्न करणार, आत जाणार, पण कोणीतरी बाहेरून दोर टाकली आणि ओढलं तरच तुम्ही बाहेर येणार. प्रेज द लॉर्ड. आणि ती दोर, ते बाहेर प्रयत्न एकच करू शकतो, त्याचं नाव प्रभू येशू आहे. प्रेज द लॉर्ड. यस, तुम्हाला आणि मला त्यामध्ये हाक मारायची, देवा माझ्या प्रयत्नाने मी बाहेर तर जात नाही, मी खाली 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 चाललेला आहे. जगामध्ये सोडवणारा मुक्तीदाता प्रभू येशू आहे, जो 2000 वर्षापूर्वी जन्मलेला आहे. मी तुझ्याकडे हाक मारतो आणि देव म्हणणार, मी तुझी वाणी ऐकतो, मी तुझ्या हाकेला उत्तर देणारा देव आहे. तू कोणत्याही दलदलीत आहे, तू कोणत्याही पापात, कोणत्याही शापात असतील तरी देखील तू माझा धावा करतो आणि पश्चाताप करतो की प्रभू मी चुकलो आहे. दलदलीतून बाहेर येण्यासाठी पहिले हे तर मान्य करा, मी दलदलीत आहे, प्रॉब्लेम मध्ये नाहीये, स्वतः मान्यच करत नाही मी चुकलो आहे, हे मान्य करत नाही, म्हणतो नुसतं सोडो सोडो सोडो, तर नाही सोड. अनेक जण म्हणतात प्रभू प्रार्थना ऐकत नाही.
पहिले तुम्ही प्रार्थना कोणाकडे करत हे बघा, तो सोडवणार आहे, परंतु तुम्ही फसलेले आहात, तुम्ही चूक केलेली आहे. सर्वप्रथम ती देवाकडे मान्य करा की मी चूक केलेली आहे, प्रभू या दलदलीतून तू मला बाहेर काढ. जेव्हा आपण प्रायश्चित करतो, देवाचं वचन घेता, जेव्हा तुम्ही पाप पदरी घेता, तो विश्वसनीय नाहीये. तुम्हाला सर्व अधर्म आणि पापांची काय करतो? क्षमा करतो. क्षमा करतो. तो असा पिता नाहीये की तो तुम्हाला म्हणाल की मी तुम्हाला दंड देतो. तो तुम्हाला क्षमा करतो. आणि दंडाचं काय? दंड त्यांनी स्वतः आपल्या मस्तकी घेतलेला आहे. प्रेज द लॉर्ड. ही पण बाब लक्षात ठेवा की दंड स्वतः येशूने आपल्या मस्तकी घेतल्यामुळे तो पुन्हा क्षमा करण्याच्या पात्रतेचा आहे. आणि यासाठी सैतान हा खिचण्याचा, ओढण्याचा प्रयत्न करत असतो. तो तुम्हाला मला डिस्टर्ब करतो. अनेक लोक या दिवसामध्ये म्हणतात की आम्ही फार डिस्टर्ब आहे, आम्हाला खूप टेन्शन आहे, आम्हाला खूप निराशा आहे, नोकऱ्या मिळत नाही, पगार आहे पण घर चालत नाही, बायको आहे परंतु घरामध्ये सुख नाही, लेकरं आहे परंतु वाटेल तसं सुख समाधान नाही, आम्हाला घर आहे परंतु घरामध्ये अनेक गोष्टीची कमतरता आहे, आम्ही वयस्कर झाला, आमचं शिक्षण नाही, त्यामुळे आम्हाला अपमान निंदा सहन करावं लागतं. अनेकांच्याकडे पैसा आहे, धन आहे, परंतु त्यांना आनंद नाही, कारण की तो पैसा आणि धनाच्या द्वारे आरोग्य विकत घेता येत नाही, त्यांना आरोग्य मिळत नाही. आणि ते बेचैन डिस्टर्ब आहे की आज मी लखपती आहे तर मी करोडपती कसं व्हावं, करोडपती आहे तर तो वाटतं मी अरबपती कसा व्हावा. आणि या प्रयत्नामध्ये ते लढतंय, झगडतंय, धावतंय, पळतंय आणि पळतंय, कारण की ते असंतुष्ट, असमाधानी लोक आहे. देवामध्ये जे चालतात त्यांना नेहमी समाधान असतं, कारण की त्यांना या गोष्टीची जाणीव आहे की धन आणि पैसा याद्वारे सुख कधी देखील विकत घेता येत नाही. चटणी भाकरमध्ये सुख आहे, परंतु पिझ्झा आणि बर्गर मध्ये पण दुःख आहे. हो, काट्याच्या निश्चितच बिछाण्यावरही आनंद आहे, परंतु मोठमोठ्या कुशन आणि लक्झरियस मध्ये पण काही नाही. सायकल मध्ये पण आनंद आहे, परंतु मोठ्या मर्सिडीज मध्ये देखील दुःख, कारण की दुःख अंतःकरण हे अंतःकरणात असतं. तर बाहेरच्या गोष्टीने तुम्हाला समाधान मिळणार नाही. आणि सैतान हे जाणतो, आणि सैतान तुम्हाला अशा गोष्टीचा वेड लावून देतो की त्यावर वाटतं की हे जर मिळालं तरच मी जगणार. अनेकांना असं वाटतं की अरे ही मुलगी मला मिळाली नाही, तो पती मला मिळाला नाही, तर माझं जगणं बेकार. आणि ह्या दिवसामध्ये लोक आत्महत्या करतात. अनेक लोकांना असं वाटतं की जर पीक आलं नाही आणि मला जर माझं कर्ज जर डोक्यावर उतरलं नाही तर माझं जीवन कठीण होणार, त्यामुळे आत्महत्या करत आहे. कुटुंब अनेक लोक कर्जाच्या डोक्याच्या खाली आहे, आणि कर्जामुळे अनेक लोक मुलींसाठी, अनेक लोक नोकरीमुळे, अनेक लोक टेन्शनमुळे जगणं त्यांना कठीण होऊन बसलेलं आहे, आणि ते आत्महत्याकडे आकर्षित होतात, कारण की त्यांना वाटतं की जगणं पेक्षा तर मरणं सोपं आहे. हो प्रियानो, हे सैतान मनात घालतो. हे गोष्ट कोण मनात घालतो? सैतान. आणि आम्हाला हे मिळायलाच पाहिजे, हे गोष्ट नाही मिळाली तर मी जगू शकत नाही, हे सैतान तुमच्या आणि माझ्या मनामध्ये घालतो. आणि आम्हाला वाटतं की नाही, मला ही गोष्ट जर मिळाली नाही तर माझं जगणं हे व्यर्थ आहे. हो प्रियांनो, सगळ्यात पहिले तुम्हाला काय पात्रतेचे ते देवाला विचारा. प्रेज द लॉर्ड. कोणी तुम्हाला निर्माण केलं सांगा बरं? देवाने. मग देवाने तुम्हाला निर्माण करत असताना, त्यांनी तुम्हाला निर्माण करत असताना तुमच्यासाठी सगळं काही तरतूद करून ठेवली. आदम आणि हवा सगळ्यात शेवटी निर्मित झाले. सगळ्या गोष्टी देवाने पहिले निर्मित केल्या, आणि मग आदम हवेला त्याचप्रमाणे या जगामध्ये पहिले कोणाला निर्मित केलं? आजी आजोबाला, मग आई वडिलांना, मग तुम्ही या जगामध्ये आले. सांभाळणारे आजी आजोबा, सांभाळणारे आई वडील पहिले आले, त्यांनी तुमचं संगोपन केलं, म्हणून तुम्ही मोठे झाले. ही बाब विसरता कामा नये. देवाने सगळ्या योग गोष्टी बनवलेल्या आहे, परंतु तुम्ही त्या गोष्टी मान्य करत नाही, तुम्ही समाधानी नाही. तुम्हाला वाटतं मला आणखीन मिळायला पाहिजे, आणखीन मिळायला पाहिजे. हो, देवाने जे दिलेले त्याच्यापेक्षा आणखीन काय मोठं पाहिजे तुम्हाला? आज अनेक लोक अनाथ आहे, अनेक लोकांना घर नाही, अनेक लोकांना छप्पर नाही, अनेक लोकांना खायला मिळत नाही. एवढी वाईट अवस्था तुमची माझी नाही, तरी देखील तुम्ही असमाधानी का आहात? अनेक जण एकटे जगत आहे, त्यांना कोणी विचारणार नाही, तरी देखील तुम्ही म्हणता मला हे मिळायला पाहिजे, मला तेल मिळायला पाहिजे. तर दुःखी आणि आजारी आणि बिछाण्यावर जे आज शेवटला घटका मोजत आहे त्या लोकांच्याकडे बघा. त्यांना एक एक दिवस जो आहे जगणं विकार व्याधीमुळे कठीण झालेलं आहे. अरे तुम्ही चालतात फिरता सगळं काही काम करू शकता, तरी देखील तुमचं जगणं कसं कठीण होऊ शकतं? आणि
ह्याचं कारण एकच आहे की सैतान म्हणतो नाही नाही नाही, बस खलास हो गया, आता काही नाही तुझं, काही खरं नाही. आणि आपण म्हणतो बरोबर आहे, हो ह्यांना हे मिळालं, त्याला ते मिळालं, तिला ते मिळालं, ह्यांना हे मिळालं, मला का नाही मिळत? ओ प्रियांनो, तुम्ही प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा वेगळे आहात. कोणी व्यक्ती दुसरा व्यक्ती सारखा भाऊ दुसऱ्या भावासारखा नसतो, बहीण भावासारखी नसते. प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे, प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या आहे, प्रत्येकासाठी देवाची योजना वेगळ्या आहे. तुझ्यासाठी मोठी योजना पण असू शकते, परंतु तू जाणतो कुठे? तुम्हाला म्हणतो की ह्याच्याच सारखं मिळालं, मला त्याच्याच सारखं मिळालं पाहिजे, मला हिच्याच सारखं मिळालं पाहिजे. अरे ती वेगळी आहे, तू वेगळा आहे. तुझ्यासाठी देवाची योजना काय हे सर्वप्रथम तू जाणून घे आणि त्या देवावर विश्वास ठेव. प्रेज द लॉर्ड. अनेकांना योजना तर माहित आहे की देव देतो, खूप चांगलं देतो, माझं भलं करतो मला, परंतु विश्वास कुठे? मला लगेच पाहिजे, मला 1 वर्षातच सगळं सुखी पाहिजे, मला 1 वर्षातच फ्लॅट पाहिजे, मला 1 वर्षातच गाडी पाहिजे, 1 वर्षातच मला फॉरेनला पाहिजे, 1 वर्षातच मला प्रमोशन पाहिजे. अरे हळूहळू होईल ना. तू देवाची सेवा करत करत पुढे तर चाल, तसं तसं देव तुला देत जाईल ना. आणि परंतु आज प्रत्येकाला काम न करता फुकट लवकरात लवकर कसं मिळेल याची घाई असल्यामुळे काय झालं तर चिखलामध्ये, पापामध्ये, अधर्माच्या दलदलीमध्ये फसत 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 चाललेला आहे. आणि तो खूप हातपाय मारतो, स्वतः बाहेर येतो का? नाही, कारण की तो चिखलात खालीच जाणार. परंतु आज परत एक वार देवाचं वचन तुमच्या आणि माझ्याकडे आलं असताना आम्हाला बाहेर काढणार एकच आहे, त्याचं नाव प्रभू येशू आहे. प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो तुझ्या जीवनासाठी मी माझं जीवन दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. तुला आनंद देण्यासाठी, तुला सुख देण्यासाठी, तुला आशीर्वाद देण्यासाठी मी आपलं जीवन अर्पिलेलं आहे. मी रक्ताचं मोल देऊन तुला विकत गेलेलं आहे. जगामध्ये सगळ्यात मोलवान गोष्ट जी मनुष्य बनवू शकला नाही ते रक्त आहे. हातपाय, डोळे आर्टिफिशियल आहे, हृदय आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे अवयव आहेत ते आर्टिफिशियल आजकाल बनवलेलं आहे, कृत्रिम बनवलेले. परंतु रक्त कृत्रिम बनवता आलं नाही. आज देखील तुम्हाला रक्त पाहिजे तर कोणाला तरी डोनरच आणावं लागणार आहे. की बनवतात फॅक्टरीमध्ये रक्त? कोणत्या फॅक्टरीमध्ये रक्त बनतात? नाही बनत. का मनुष्याने एवढी प्रगती केली, कुठे कुठे जाऊन पोहोचलेला आहे, चंद्रमा आणि वर मंगळ ग्रहावर पोहोचलं, पण रक्त देखील बनवू शकला नाही, कारण रक्तामध्ये जीवन आहे. आणि जीवन कोणापासून मिळतं? देवापासूनच मिळतं. प्रेज द लॉर्ड. जीवन हे देवापासून मिळतं आणि ते जीवन देवाने, येशूने तुमच्या आणि माझ्यासाठी दिलं. आणि ते जीवन देणारा येशू म्हणतो मी मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. परंतु आम्ही दुसरं जीवन शोधायला निघतो. आम्ही जगिक जीवनामध्ये हरवलेलं आहे आणि ह्याला म्हणतात मोहपाशमध्ये जखडणं. तिसरा मुद्दा जो आहे की मग ह्यावर उपाय काय? की संदेश थोडा मोठा होईल, परंतु मी आता शेवटकडे जास्त येतो, कारण की आपल्याला प्रार्थनेकडे देखील जायचं. की सगळ्यात पहिले आपल्याला विचारायचं की मला मोहपाश, मला टेम्पटेशन केव्हा जास्त येतो? कारण की 24 आवर्स काही तुम्ही मोहपाशात नसतात, 24 आवर्स तुम्ही तडफडत नसतात. काही समय असतो, नेमका समय असतो, त्यावेळेस तुम्हाला टेम्पटेशन जास्त असतं. फॉर एक्झाम्पल, जसं कणाला दारू प्यायची सवय, तसं 24 तास त्याला काही समय असतो, सकाळ पाहिजे, संध्याकाळ पाहिजे, ही गोष्ट असते. जो पक्का होऊन गेला त्याच्यासाठी 24 तासच लागते त्याला. परंतु कोणत्या वेळेस मी जास्त या गोष्टीमध्ये पडतो? आणि त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की लोक जास्त अंधार याला पसंत करतात रात्रीच्या वेळेस. का बरं रात्रीमध्ये? कारण की आपल्याला माहिती आहे की अंधार म्हणजे पापाचं प्रकट आहे, अंधार म्हणजे सैतानाचे राज्य आहे, अंधार म्हणजे काय आहे? दुष्टतेचा. आणि त्यावेळेस सैतान आणि सर्व देहिकता तुमच्यामध्ये अग्रेसिव्ह होते, कारण की देवा जगामध्ये प्रकाश आला, परंतु लोकांनी काय केलं? प्रकाशाची आवड धरली नाही, कारण की त्यांचे कृत्य पापमय होते. योहान कृत शुभवर्तमान मध्ये सांगितलेले त्यांची कृत्य पापमय होती. जगामध्ये प्रकाश आला, त्याचं नाव काय? प्रभू येशू. परंतु लोकांनी त्याची आवड धरली नाही, कारण की येशू त्यांचे पाप उघडकीस आणत असल्यामुळे ते म्हणत नाही नाही नाही, हमारे गुन्हा, हमारे पाप, हम तो बहुत अच्छे, आम्ही तर खूप चांगले, आम्ही तर खूप चांगले जगत आहोत. मग आम्हाला अंधाराची त्यांनी आवड, कारण की त्यांची कृत्य पापाची होती. आणि त्यामुळे मोहपाश, टेम्पटेशन, मोबाईल, पॉर्न साइट्स हे सगळे रात्रीच्या वेळेस जास्त खेळले जातात. जगामध्ये सगळ्यात जास्त क्राईम कोणत्या वेळेस होतात? गुन्हे रात्रीच्या वेळेस होतात. अपराधाचे समय काय? रात्री. आणि त्यामुळे हा रात्रीचा समय तुम्हाला आणि मला महत्वाचा आहे.
हा झोपेचा समय. रात्री काय कशासाठी दिली देवाने? झोपण्यासाठी. रात्र कशासाठी दिली? विश्रांती घेण्यासाठी. रात्री तुम्ही दिवसभरचं काम केल्यानंतर थकवा घालवतात, परंतु त्या रात्रीच्या समय जेव्हा तुम्ही गुन्हे करतात, जेव्हा तुम्ही पापाला स्वतःच्या शरीराला देतात, आपले विचार त्या पापासाठी वाहून घेतात, तेव्हा उगवणारा दिवस चांगला उगवेल कसा? सांग, उगवेल का चांगला? रात्री तुम्हाला विश्रांतीसाठी, रात्री तुम्हाला फ्रेश होण्यासाठी, रात्र तुम्हाला चांगल्या स्वप्नामध्ये घडून जाण्यासाठी ना, स्वप्न सुंदर सुंदर स्वप्न पडतात, त्याच्यासाठी देवाने दिलेलं आहे. परंतु आपण स्वतःच्या इच्छेने त्या घृणित कृत्य करतो, पापमय कृत्य करतो, अशुद्ध कृत्य करतो. मग येणारा उगवणारा दिवस कसा चांगला होईल? संपलं ना तिथेच. आणि आजकाल लोकांना रात्री म्हटल्यानंतर झोप येत नाही, मित्र भेटतात, अशा गोष्टी भेटतात, अनेक गोष्टी आपल्या हातामध्ये येतात आणि त्यामध्ये आपण स्वतःला जखडून घेतो, बांधून देतो. यासाठी पहिले विचार करा की कोणता समय आहे की जिथे मी पापामध्ये सापडतो. जोपर्यंत तो समय तुम्ही ओळखून घेत नाही तोपर्यंत त्याच्यामधून बाहेर पडू शकत नाही. कदाचित आठवड्याचा वीकेंड, शनिवार रविवार, आपल्याला माहिती आहे, तरुण मुलं मुली सगळे बाहेर फिरताना, सिगरेट पिताना, गाड्या फिरवताना, अपराध करताना दिसतात का? वीकेंड आहे, आठवडाभर काम केलेलं आहे, आता शेवटला दिवस एन्जॉय करायचा. बाकीचे रिकामे लोकही त्यांच्या मागे फिरतात. मग चलो एन्जॉय करणे का? यस, रिकामा समय जो आहे, रिकामा जे डोकं आहे ते कोणाला संधी देतं? सैतानाला संधी देतं. आणि यामुळे ही बाब देखील आहे की आठवड्यामधून कोणते दिवस आहे की ज्यामध्ये मला स्वतःचं नियंत्रण मी गमवून बसतो आणि सैतानी विचार, देहिक विचार माझ्या मनामध्ये येतात, ते सर्वात प्रथम ओळखा. त्याचप्रमाणे ह्या समयीच्या बरोबर कोणत्या जागेवर, मी घरात, मी माझ्या खोलीमध्ये, मी गार्डनमध्ये, मी मॉलमध्ये, की मी बिअर बारमध्ये, कुठे मी चुकतो, हे देखील जागा पहिले तुम्ही डिसाईड करा. सगळ्या जागाला तुम्ही पाप करत नाही, कारण की काही लोकांच्या समोर काही समय तुम्ही एकदम साधू संत बनतात, माझ्यासारखा चांगला कोणी नाही, माझ्यासारखी चांगली कोणी नाही. परंतु काही जागा अशी आहे जिथे तुमचं सैतान बाहेर येतो. बरोबर आहे ना? सगळीकडेच पाप करत फिरत नाही आपण रस्त्यामध्ये, 24 तास पाप करत नाही. दिवसाचा काही समय, आठवड्याचा काही समय, तर निश्चितच काही समय असा येतो की जेव्हा आपण स्वतःला त्या मोहपाशासाठी समर्पित करून देतो. चलने दो, अभी मेरे हात में कुछ नाही, अभी जो होगा वो देखा जाएगा, असं म्हणून आपण स्वतःचं जीवन त्या मोहपाशाच्या हवाले करून देतो. नंतर आपल्याला भले पश्चाताप हो, परंतु तो गुन्हा तर घडलेलाच आहे, ते पाप तर तुमच्याकडून घडलेलेच आहे. आणि ही बाब लक्षात ठेवा की तो समय, तो व्यक्ती, काही लोकांना, काही व्यक्ती मित्रांबरोबर गेल्यानंतर जोश येतो, एकटे राहत असताना चांगले राहतात, परंतु बाहेर पडल्यानंतर मित्रमंडळी, चुकीची संगती, चुकीचे लोक त्यांना भेटतात आणि ते त्यांना घेऊन जातात. यस, ही बाब तुम्हाला आणि मला जाणून घ्यायला पाहिजे की तुम्ही चुकण्याचा समय, चुकण्याचा वेळ, चुकणारा जागा आणि चुकणारे लोक कोणते आहे. काही लोक म्हणतात बाहेर मी खूप चांगला राहतो, घरी आल्या ना की बायकोवर नुसतं भांडतो. म्हणजे बायको सुद्धा जे घरामध्ये देवाने जोडलेले आहे किंवा पती बरोबर पत्नी जोडलेली, तिथे आनंद मिळायला पाहिजे. तिथेच आम्ही काय करत आहोत? भांडण्याच्या द्वारे स्वतःचे जीवन डिस्टर्ब करून घेत आहोत. हो प्रियानो, या सगळ्या बाबी जोपर्यंत तुम्ही ओळखून घेणार नाही तोपर्यंत अचानक काही बदलणार नाही. या गोष्टी जरी पवित्र शास्त्रामध्ये लिहिल्या नाही तरी देखील या गोष्टी पहिले शोधा, कारण की सैतान कोणत्या तरी अशा समय तुमचा आणि माझा ताबा घेत आहे आणि तुम्हाला आणि मला नाशाकडे नेत आहे. नुसतं तुम्हाला मला नाशाकडे नाही, तुमच्या कुटुंबाचा नाश करतं. एक व्यक्ती जर नाशाकडे गेला, एक जर व्यक्ती शापाकडे गेला, एक व्यक्ती जर पापाकडे गेला, पूर्ण घर डिस्टर्ब होतं. हे सांगण्याची काही वेगळी गरज नाहीये. आणि आपल्या घरामध्ये 5 लोक चांगले असतील, परंतु 1 आणि 2 लोकांच्याकडे आज पूर्ण फॅमिली आणि घर डिस्टर्ब आहे. आम्हाला त्यांना जर मुक्त करायचं आहे तर तुम्हाला आणि मला त्यांना सहकार्याने मदत करण्याची गरज आहे. सहकार्य मदत करण्यामध्ये अनेकदा आम्ही कमी पडतो. त्यासाठी कोणाची मदत घ्यायची आहे? देवाची मदत घ्यायची. प्रेज द लॉर्ड. यस, तुम्ही आणि मी ती कमी पडणार. आताच मी चिखलाचं उदाहरण दिलं. तुम्ही आणि माझ्यामध्ये ताकद नाही की आपण त्यांना त्यातून बाहेर काढू शकू. अशा समय कठीण हृदय, बांधलेले हृदय, जखडलेले हृदय, बेड्यांमध्ये अडवलेले हृदय, पापमय हृदय, सर्व प्रकारचे टेन्शनमध्ये जर त्यांना
कठीण झालेलं हृदय सोडण्यासाठी आम्ही कमी पडतो. अशा समय आपण देवाकडे मदत मागा, देव बदलेल. तो म्हणतो कठीण हृदय, कठीण दगडासारखं जर हृदय असलं तरी मी त्याला मांसमय हृदय देणार आहे. आणि त्याबद्दल तुम्हाला आणि मला विचार करणं, गांभीर्याने विचार करणं अतिशय गरजेचं आहे. पहिलं पेत्र याचा 5वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये पेत्र काय म्हणतो बघा. प्रभूच्या वचनामधून आपण बघूया. पहिलं पेत्र याचा 5वा अध्याय आणि 8वं वचन वाचा कोणीतरी जोरात. सावध राहा, जागे राहा. यस, तुम्ही आणि मी जर सावधगिरी बाळगली नाही, तुम्ही आणि मी त्या गोष्टीसाठी बेसावध राहिलं तर सैतान तयार आहे, वाट बघत आहे. चांगले कुटुंब, चांगले संस्कार, चांगले घर, ख्रिस्ती लोक, देवात चालणारे लोक, त्यांच्या दाराशी सैतान उभा राहतो. त्यांच्या मुलाबाळांच्या दाराशी सैतान उभा राहतो. त्याच्या पती पत्नीच्या दाराच्या जवळ सैतान उभा राहतो आणि शोधतो की ह्यांचा कुठे वीक पॉइंट मिळेल. कारण की सैतान तुम्हाला चांगल्याने ओळखतो. कोणती गरज, कोणती गोष्ट ह्याला पाहिजे. तर चांगला तरुणाला या तारुण्यामध्ये कोणत्या गोष्टी पाहिजे सैतानाला जास्त माहिती, तुमच्यापेक्षा माझ्यापेक्षा. या घरामध्ये आज नोकरी नाही, पैसा नाही, तर काय गोष्टी पाहिजे तर सैतानाला माहिती. या घरामध्ये आजारपण आहे, रड नाही, तर सैतानाला माहिती या घरात काय द्यायला पाहिजे. आणि त्या गोष्टी तो देतो आणि तुम्हाला बांधून घेतो, विकत घेतो. आणि त्यासाठी वचन आम्हाला येणे प्रकारे सांगतं की सावध राहा, जागे राहा. शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा तुम्हाला शोधत फिरत असतो. कोणाला जास्त शोधतो? जे विश्वासात आहे, प्रार्थनेत. का? आत्ताच मी सांगितलं की देवाच्या अधीन व्हा, सैतानाला अडवा म्हणजे तो पळून जाईल. आम्ही सैतानाला अडवण्याचा प्रयत्न करत आहोत, विकाराला अडवण्याचा प्रयत्न करत आहोत, टेम्पटेशनला अडवण्याचा प्रयत्न करत आहोत, परीक्षेला अडवण्याचा प्रयत्न करत आहोत, सर्व प्रकारच्या मोहपाशाने, दैहिक वासना. परंतु तुमच्या ताकद कुठे? तुमच्यामध्ये बळ कुठे? तुम्ही कमी पडतात. 2-3 दिवस तुम्ही त्याच्यातून बाहेर पडतात, महिना 2 महिने बाहेर पडतात, परत तीच परिस्थिती. आम्ही रडतो, आम्ही कणतो, आम्हाला कळतं की आमचा नाश, आमच्या घराचा नाश, आमच्यामुळे सगळ्यांना दुःख होते, सगळेजण रडते, सगळे बांधलेले, आम्ही सगळं काही जाणतो, परंतु आम्ही काहीच करू शकत नाही. कारण की आम्ही वारंवार त्याच चुका, त्याच गोष्टीकडे फिरून फिरून परत येतो आणि ते करत आहोत. तर आम्ही कमी पडत आहोत, दुर्बळ पडत आहोत. अशा समय आम्हाला 2 गोष्टी करायच्या. आपल्या जीवनामध्ये प्रथम स्थान येशूला आणि त्याच्या वचनाला द्यायचं आहे. देवाच्या अधीन व्हा, मग सैतानाला अडवा म्हणजे तो पळून जाईल. परत एक वार माझ्या मागे म्हणा, देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा म्हणजे तो पळून जाईल. यस, आम्ही अडवतो, निश्चित जातो, भांडतो, सगळं काही झगडतो. मी ऐसा कर सकता, मैं वैसा कर सकता, मेरा विल पॉवर ऐसा है, मैं तो ऐसा कर. अरे तू सगळं काही करू शकतो, पण मग प्रॉब्लेम तुझा येतच आहे ना, तू बाहेर पडत नाहीये ना. मग आता तू तरी ओळख, तू कमी पडत आहे, तू दुबळा आहे, तू बेबस आहे, तू लाचार आहे. आता तुला बाहेर पडायचं आहे, तर त्याच्यासाठी देवाच्या अधीन हो. सैतानाच्या अधीन झालेल्या अवस्थेत तू येतोय. कधी देवाकडे, कधी सैतानाकडे. 2 नावावर पाय ठेवणारा व्यक्ती बुडणारच. इतके दिवस, हो प्रियांनो, आज परत एक वार मी सापलं. कितके दिवस तुम्ही अनेक गोष्टी करून बघितल्या, अनेक प्रयत्न करून बघितल्या, अनेक धावपळ केलेल्या, अनेकदा स्वतःला कंट्रोल करण्याचा प्रयत्न तुम्ही कमी पडला असताना आज या व्हिडिओच्या द्वारे, आज मी परत एक वार तुम्हाला आव्हान करत आहोत, देवाच्या अधीन होऊन पहा. देव म्हणतो, अनुभव घेऊन पहा मी किती चांगला आहे. मी तुझ्यासाठी चांगला व्यक्ती म्हणून तुला जगात, तुला पापी, व्यसनी, व्यभिचारी, सर्व प्रकारचे अशुद्ध म्हणून जगात जन्म घातला का? जन्मताच आपण पापी आहोत का? जन्मताच आपण लफडे करणारे आहोत का? जन्मताच आपण दारुडे आहोत का? जन्मताच आपण गुन्हे करणारे आहोत का? नाही, कोणीच नसतं ना जगामध्ये. लहान लेकरं शुद्ध आणि पवित्र असतात, मग ते बिघडतात कधी? ते समस्या जसे जसे मोठे होतात तसं तसं पाप त्यांना कळतं आणि त्यात शिरतात आणि त्याच्या नियंत्रणाखाली जातात आणि मग रडत रडत पाप करत करत मरतात. हो, येशूची इच्छा आहे की बालका समान झाल्याशिवाय तुला देवाचे राज्य बघताच येणार नाही. तुम्हाला आणि मला आपल्या जीवनामध्ये निश्चितच इनोसेंट जन्मलेले, इनोसेंटच मरायचं आहे. बालका समान
निश्चितच आपल्याला जन्म घेताना बालका समानच व्यवहार करत आपल्याला जगातून जायचं आहे. आणि यासाठी जेव्हा निकोदेमसच्या समोर तो विचारतो की नवीन जन्म काय, तो म्हणतो की पुन्हा जन्मल्याशिवाय तुला देवाच्या राज्यात प्रवेश मिळणार नाही. का परत जन्मायचं? यस, अद्याप तू जो मनुष्य आहे तो पापाने अशुद्धीने भरलेला आहे, परंतु येशू मध्ये जेव्हा येतो तेव्हा तुझा नवीन जन्म होतो. प्रेज द लॉर्ड. यस, आज तुम्हाला त्या जन्माची गरज आहे. आजवर तुम्ही पापासाठी जगल्या, दैहिक गोष्टीसाठी जगल्या, अशुद्ध गोष्टीसाठी जगल्या, परंतु आता तुम्हाला येशूमध्ये नव्याने जन्मल्याशिवाय देवाच्या राज्याकडे बघता पण येणार नाही आणि पापापासून सुटका पण मिळणार नाही. आज तुमच्याकडे हे वचन येत असताना आपल्याला ही गोष्ट करून घेणं. बघा, 1 कोरिंथ 10 अध्याय, आणि यामध्ये अनेक जण निश्चितच म्हणतात की काय मरणापासून अद्याप आम्ही प्रॉब्लेम समस्या प्रॉब्लेम काय म्हणतात, काही फायदा होत नाही. यस, प्रॉब्लेमच्या आणि प्रॉब्लेमच्या शिवाय कोणाला देखील यश मिळत नाही. परीक्षा दिल्याशिवाय तुम्ही पास होणार का? नाही. परीक्षा दिल्याशिवाय तुम्ही प्रमोट होणार नाही. तुम्हाला परीक्षा दिल्याशिवाय, काम केल्याशिवाय पुढची नोकरी आणि जास्त पगार मिळणार नाही. तुम्हाला लढावं लागणार. जगामध्ये जगत असताना तुम्हाला झगडल्याशिवाय, मेहनत केल्याशिवाय, अश्रू आणि घाम गाळल्याशिवाय कोणतं पण यश आणि काही लाभ मिळत नाही. मग देवाच्या गोष्टीमध्ये सैतानाशी तुम्ही न लगडता झगडता एकदम तुम्ही विजय प्राप्त करणार का? 1 कोरिंथ 10 अध्याय 12 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की आपण उभे आहोत असे त्याला वाटते, त्याने पडू नये म्हणून सांभाळावे. जर आपल्याला असं वाटतं की नाही मी आता देवामध्ये आहे, नवीन वर्ष 2024 मधच्या काही शेवटचे दिवस आता 25 मध्ये मी जाणार आहे, आता मला पडायचं नाही. खूप पडलो, खूप लोळलो, खूप पापांमध्ये अधर्मामध्ये मी गुरफटलो, परंतु आता मला उभं राहायचं आहे. आणि त्यासाठी परमेश्वराचं वचन आज परत एक बार संत पौलाच्या द्वारे हे सांगत आहे 1 कोरिंथ 10:12 मध्ये की ज्याला असं वाटतं त्याने स्वतःला काय करावं, पहिले सांभाळावं. आणि सांभाळण्यासाठी ताकद कोण आहे? येशू आणि त्याचं वचन आहे. प्रेज द लॉर्ड. यस, तो तुम्हाला मला कधी देखील पडू देणार नाही. धार्मिक 7 वेळा जरी कोसळला तरी परमेश्वर त्याला उभं करेल. प्रेज द लॉर्ड. परंतु दुष्कर्मी कोसळला म्हणजे जमीन दोस्त होतो. दुष्कर्मी कोसळला म्हणजे जमीन दोस्त होतो, परंतु धार्मिक कोसळला पडणार नाही असं बायबलमध्ये लिहिलंच नाही. तो कोसळला, परंतु 7 वेळेस जरी कोसळला तरी प्रत्येक वेळेस देव त्याला उभा करेल. प्रेज द लॉर्ड. हा विश्वास तुमच्यामध्ये आहे का? पुढे वचनामध्ये असलेले की मनुष्याला सहन करता येत नाही अशी परीक्षा तुमच्यावर गुदरली नाही. तुम्हाला असं वाटतं की मी खूप दुःखी आहे, माझ्यासारखा कोणी प्रॉब्लेम मध्ये नाही, माझ्यासारखा अडचणीमध्ये नाही, माझ्यासारखे केश नाही. अरे पण तुम्ही आणि मी पापी आहो आणि पापाचं प्रतिफळ तर तुम्हाला भोगावं लागणार ना. तुम्ही काही शुद्ध पवित्र आहात का देवासारखे? किंवा नाही, तुम्ही गुन्हे करता तर मग त्याचा दंड पण भोगावा लागणार. बाकीच्या लोकांच्याकडे बघू नका, त्याच्याकडे बघून म्हणता हे तर एवढं पापी, ते तर तेवढे पापी, हे तर गुन्हेगार, आणि त्यांना काय होत नाही, आम्हालाच काय होतं. यस, त्यांच्यासाठी एक अग्नीचं सरोवर ठेवलेलं आहे, तिथे ते जाणार आहे. तुमच्यासाठी त्याचं मुकुट आहे ना, तुझ्यासाठी माझ्यासाठी तो मुकुट ठेवलेला आहे. मग मुकुट जर प्राप्त करायचा आहे तर मग पहिले तू पापी हे ओळख. आणि मग वचन हे सांगतं की तुझ्यावर जी परीक्षा आली त्याच्याबद्दल डिस्टर्ब होऊ नको, कारण की परीक्षेतून सोडवण्याचा मार्ग देवाच्याकडे आहे. प्रेज द लॉर्ड. तो परीक्षेतून जाऊ देतो, अग्नी परीक्षेतून जाऊ देतो आणि त्याच्यातून सोडवतो देखील. आपल्याला माहिती, शद्रक मेषक अबेदनको अग्नीतून गेले, देव आला ना सोडवायला. पेत्र पाण्यावर चालला, वादळ आला, देवाने त्याला पडला, परत उठवलं ना. यस, आहे ना देव. देव तुम्हाला मरू देणार नाही. अग्नी कोणी निर्माण केली? देवाने. वादळ तुफान कोण निर्माण करतं? देव. जीवनामध्ये येणाऱ्या परीक्षा देवाचं नियंत्रण नाही का? देवाच्याच कंट्रोलमध्ये. जगात कोणती गोष्ट याच्यावर देवाचा कंट्रोल नाही? सांगा. तुम्ही म्हणता हो काय सुटतच नाही. काय सुटत नाही? देवावर विश्वास आहे का तुमचा? देवाला कोणती गोष्ट अशक्य नाही. तो सोडवणार आहे, परंतु आमचा विश्वास नाही, आम्हाला लगेच पाहिजे. धैर्य धरा, धीर धरा. पुढे असं लिहिलेलं आहे की मनुष्याला सहन करता येत नाही अशी कोणती परीक्षा त्याच्या गुजरली नाही. देव विश्वासनीय आहे आणि तुमची परीक्षा तुमच्या सहनशक्तीच्या पलीकडे होऊ देणार नाही.
सहनशक्तीच्या पलीकडे तुमची कॅपॅसिटी काय, तुम्हाला सहन करण्याची ताकद किती आहे, तुम्ही किती लढू शकतात, किती झगडू शकतात, हे देवाला माहित आहे. प्रत्येकाची ताकद वेगवेगळी आहे आणि ज्याची ताकद जास्त त्यांना आशीर्वाद जास्त. प्रेज द लॉर्ड. ही साधी सोपी इक्वेशन आहे देवाची, समीकरण आहे. जो जेवढा जास्त झगडेल, जो जेवढा जास्त लढेल, जो जेवढा परीक्षेतून जाईल आणि येशूला घेऊन चालेल, त्याला तेवढे आशीर्वाद मिळणार आहे. जेवढे सेवक आहे त्याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आहे, तो शेवटच्या क्षणापर्यंत लढला, झगडला आणि आज पित्याच्या उजवीकडे बसलेला, त्याच्या नावामध्ये जीवन तुमच्या माझ्यासाठी. त्याच्या मागे जेवढे संत आले त्यांनी हे केलं आणि आजवर देखील नुसतं बायबलमध्येच नाही, बायबलच्या बाहेरचे लोकही बघा, ज्याला पुढचा पद पाहिजे, ज्याला पुढे प्रमोशन पाहिजे, त्याला मेहनत करावीच लागणार आहे, त्याला झगडावंच लागणार. फुकट जगामध्ये काही मिळत नाही, नुसतं लॉटरी मिळतं आणि त्याच्या पण काही लाभ नाही. त्याच्यात फसून आज अनेक लोक तरुण स्वतःचा नाश करून घेते. पुढे वचन असं सांगतं की ती परीक्षा सहनशक्तीच्या पळे, पण परीक्षेमध्ये बरोबर तिच्यातून निभाव लागण्याचा उपायही तो करेल. नुसतं परीक्षा टाकणार नाही, तर परीक्षेमध्ये तो तुम्हाला सांगल, हे उत्तर आहे बाबा, हे उत्तर आहे, हे उत्तर तुझ्या जीवनामध्ये, हे सॉल्युशन आहे, हा मार्ग आहे, हा मार्ग बघ, या मार्गाने जा, तुला परीक्षेमध्ये विजय मिळेल. प्रेज द लॉर्ड. देव नुसतं परीक्षेमध्ये टाकून पळून जाणारा नाही. सैतान तसंच करतो. सैतान परीक्षेत टाकतो पळून गायब होऊन जातो. जगातले मित्र परीक्षेत टाकून गायब होतं. घरातले जगिक देहिक लोक, पती पत्नी असो, भाऊ बहिणी असो, संकटात सोडून पळून जातात. बरोबर आहे नाही, हे जगाची रीत आहे. पण तो देव तसा नाहीये. देव परीक्षेमध्ये जेव्हा अनुभव तुम्हाला बघतो, तुम्ही धावा करता, तो पळून जात नाही. तेव्हा शिष्य ओढून म्हणाले की प्रभू आम्ही बुडत आहोत, आम्हाला वाचवा. ते म्हणतो अरे का भेतात, भिवू नका, पहा मी इथेच आहे, पहा मी इथेच आहे. त्यांनी वादळ आणि तुफानला दटावलं आणि ते थांबलं. प्रेज द लॉर्ड. येस. परंतु तुफान मधून जाऊ दिलं. विश्वासाची परीक्षा होती. हो प्रियानो, आज या दिवसामध्ये वेदना, क्लेश, मोहपाश, जखडलेले, दुःखलेले, रडणारे लोकांना देव परत एक बार हेच म्हणत आहे, माझ्यावर विश्वास ठेवा. परीक्षा येणार, परंतु परीक्षा जाणार पण. परंतु त्या परीक्षा जात असताना त्यामध्ये येशू आहे का हे बघा. दारूमध्ये येशू आहे का बघा. जर परीक्षा आल्या आणि गेल्या आणि त्यामध्ये येशूला मान, महिमा, गौरव मिळाला नाही, तर त्याचा काही देखील लाभ नाही. पुढे असं लिहिलंय त्याच्यातून निभावण्याचा उपाय, यासाठी की तुम्ही ती सहन करण्यास समर्थ व्हावे. तुमची सहनशक्ती ही तुम्हाला विजयी करणार आहे. आणि या दिवसामध्ये आमची सहनशक्ती कमी होत चालली. आमचं डोकं लगेच फिरतं, आमचं डोकं लगेच क्रॅक होतं, आमचं डोकं लगेच तडकतं, आमचं डोकं लगेच गरम होतं आणि त्यामुळे आम्ही हारतो, परिस्थितीमध्ये हारतो आणि आम्ही स्वतःच बरं वाईट करून घेतो किंवा समोरच्याचं वाईट करून घेतो. आणि त्यामुळे आज अनेक जण नाशाकडे जात आहे. देव परत एक फार म्हणत आहे की सहन करण्याकरता मी परीक्षेमध्ये ताकद पण देणार, बळ पण देणार, उभं पण करणार, परंतु तू माझ्याकडे बघ. परंतु आपण स्वतःकडे बघतो, माझ्यासारखा दुःखी, माझ्यासारख्या टेन्शनमध्ये कोणी नाही. हो, जगात सगळ्यात मोठी गोष्ट जीवन हे येशूमध्ये तुम्हाला आणि मला दिलं असताना आपण जगिक देहाच्या, जगिक व्यसनाच्याकडे ह्याची वाट बघतो. मी हे प्यालो, त्या प्यालो, हे खेळलं तर मला बरं वाटतं म्हणून काही वेळ तरी. अरे काही वेळ नाही, देव म्हणतो तुला युगानुगाचं जीवन दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. तू काही टेन्शन, थोडं का टेन्शन घेतो. आज परत एक वार प्रभू तुम्हाला आणि मला, तरुणांना, लेकरांना हे सांगत आहे, मोहपाश हे जगामध्ये ठेवलेले आहे. आदम हवापासून आपल्या पृथ्वीच्या शेवटापर्यंत मोहपाशाला झगडावंच लागणार आहे. कोणी देखील सुटलं नाही. येशूपासून, शिष्यांपासून आजवर जगातला कोणीही व्यक्ती सुटलेला नाही. परंतु एकच गोष्ट आहे की ते लढत असताना मी कुठे आहे हे तपासा, मला मदत करणारा कोण आहे हे तपासा. खरं अंतकरणापासून त्याचा स्वीकार करा. अंतकरण त्याच्या हाती द्या. अंतकरण आपण पापात मध्ये जर बुडून घेतलं तर अंतकरणामध्ये पाप आहे, मुखामध्ये येशूचं चालणार नाही. अनेक जण येशू येशू करतात पण अंतकरणामध्ये पाप दोष आहे. सैतानाला माहित आहे तू येशू येशू कितना भी करते रे कुछ नाही, इधर तो तू पापीच आहे, तू माझ्याच आहे कंट्रोलमध्ये, तू तोंडातून बोलतो पण इथे सगळं झडलेलं आहे. हो प्रीत आहे, सर्वात प्रथम हे पाप दूर करण्याचा एकच मार्ग आहे, येशूला आपलं अंतकरण, आपलं जीवन द्या, आपलं घर द्या, आपलं तारुण्य द्या, आपलं वृद्धपण द्या, आपल्या समस्या पण तो घ्यायला तयार आहे. अहो कष्टी व भाराक्रंजन हो मजकडे.
आनंद करणारे, मजा करणारे, गिटार वाजवणारे हे नाही म्हणतो तो. कष्टी, भाराक्रांत हे जगामध्ये कोणीच म्हणत नाही, परंतु येशू म्हणतो माझ्याकडे या, मी तुम्हाला विश्रांती. पण विश्रांती देत असताना येशूने काय केलं? ते कष्ट क्लेश स्वतःवर घेतले. प्रेज द लॉर्ड. कोणताच देव असा करत नाही. तो घालू मला, चलो इसको निकालो, इसको निकालो, इसको निकालो, पण येशू म्हणतो उसको निकाल के मेरे ऊपर दो. कारण की हे सर्व कष्ट क्लेश कशामुळे आलेले? तुझ्या पापामुळे आलेले आहे. मनुष्य तुझ्या पापामुळे आलेले आहे, आणि त्या पापापासून मुक्ती पाहण्यासाठी ते पाप मुक्ती मला घेऊन मगच मुक्ती देताना. प्रेज द लॉर्ड. हे पाणी टाकून सर्फ टाकून धुण्यासारखं नाहीये. हे मला स्वतःवर घेऊन तुला शुद्धता द्यायची आहे. आणि हे जगामध्ये एकच शिक्षण, एकच गोष्टीमध्ये, ते पवित्र शास्त्रामध्ये तुमचे क्लेश, तुमचे संकट, तुमच्या समस्या किती मोठ्या असल्या, येशू तुम्हाला नुसतं बोलावत नाही, तो स्वतः घेतो आणि तुम्हाला मुक्त करतो. आणि म्हणूनच आज जेव्हा 25 डिसेंबरकडे आपण जातो, माझ्यासाठी तारणारा जन्मलेला. प्रेज द लॉर्ड. सर्व दुःखातून, क्लेशातून, अधर्मातून, पापातून, व्यसनातून, समस्यातून, प्रॉब्लेम मधून मुक्त करणारा मुक्तीदाता जन्मला. उसचं नाव काय? प्रभू येशू. प्रार्थना करू. प्रभू आम्ही धन्यवाद देतो. तुझं वचन आम्हाला शांती देतं, तुझं वचन आम्हाला शक्ती देतं, तुझं वचन आम्हाला मार्ग दाखवतं. कारण की तू म्हणतो मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. आजवर येशू तुझ्याकडे आला, कोणाला देखील तू घालवून दिलं नाही, कोणाला देखील तू टाकून दिलं नाही. आम्ही कसेही असो, आमची परिस्थिती कितीही कठीण असो, येशू आम्ही जेव्हा मनापासून तुला आपल्या जीवनामध्ये घेतो आणि म्हणतो की यापुढे मी पाप करणार नाही, यापुढे मी अशुद्धतेला स्थान देणार नाही, यापुढे मी व्यसन करणार नाही, यापुढे माझे गुन्हा मी परत एक वार नाही. येशू जशी अवस्था आहे तसं मी तुझ्याकडे येतो, जसा मी पापी आहे तसं तुझ्या हाती येतो. मी चुकलो आहे, मी अधर्म केलेले आहे, मी तुझा पुत्र, तुझा कन्या म्हणण्याचे योग्य तसं नाही. तेव्हा येशू तू मला कवटाळून आशीर्वाद देतो आणि परत एक वार माझे पाप क्लेश सर्व काढून मला शुद्ध हृदय, शुद्ध अंतकरण, विजयी जीवन देतो. इतके दिवस आम्ही रडलो, खचलो, निराश झालो, इकडे तिकडे पडलो, जगातले सर्व प्रकारचे सिद्धांत आणि सर्व प्रकारच्या गोष्टी करून बघितलं, पण शांती आम्हाला मिळाली नाही. येशू बाप्पा, आम्ही तुझ्या जवळ आलेलो. जगामध्ये जगाच्या नंतर एकच देव आहे आणि त्याचं नाव प्रभू येशू आहे. हे जर मला दिसत आहे, परंतु मी त्याला अनुसरत नाही, तर मी माझं जीवन गमवलेलं आहे. कारण की सैतान हा गरजणारा सिंहासारखं शोधत फिरतो. आज तो दराशी उभा असताना, माझं पूर्ण घर आणि घराणं संपवण्याच्या मार्गावर असताना, येशू माझ्यावर दया कर. माझं घर, माझं घराणं, माझे लेकरं, माझे कुटुंब, माझं जीवन, माझी समस्या, माझं आजार येशू मध्ये तू दूर करण्यासाठी आज उभा असताना, येश राजा मी नव्याने तुझ्या हाती आपलं जीवन देतो. दया कर. मी रडतो, मी अश्रू डाळतो, मी गुडघ्यावर येतो, मी प्रार्थना करतो, मी मागतो. दुसऱ्याच्या प्रार्थने नव्हे, तर जोपर्यंत मी येशू तुझ्या जवळ येणार नाही, मी पाप कबुली देणार नाही, तोपर्यंत मला लाभ मिळणार नाही. आणि यासाठी पित्या, सर्वप्रथम मी आपल्या अपराध पापांची कबुली देतो, म्हणजे माझा देव मला शुद्ध करणार. प्रत्येक वार आम्ही तेलाचा अभिषेक आणि प्रार्थनेकडे जात असताना जे काही दडपण आहे, जे काही निराशा आहे, जे काही शाप आहे, जे काही चुका आहे, येशू दूर करण्यासाठी तुझा पवित्र हात माझ्या मस्तकावर ठेवून मला शुद्धता बहाल कर. प्रभू येशूच्या नावात आमेन, आमेन, आमेन.